what we seen in the last lecture. Yes, बोला. क्रूड ड्रगची आयडेंटिटी किंवा प्युरिटी कशी चेक करायची ते पाहत होतो. त्यालाच म्हणायचं इव्हॅल्युएशन ऑफ क्रूड ड्रग्स. ओके. मग मागच्या लेक्चर मध्ये कुठले कुठले इव्हॅल्युएशनचे पार्ट बघितले आपण, टाइप्स बघितले. Which types seen in last lecture? Yes, बोला. Organoleptic, microscopic and physical evaluation. Okay. Organoleptic evaluation, then microscopical evaluation and physicalचा काही पार्ट बघितला होता, बरोबर ना. मग ऑर्गॅनोलेप्टिक इव्हॅल्युएशन्स मध्ये काय येईल, काय इन्क्लूड होतं? प्लांटचे ऑर्गन. ऑर्गन्स. ओके. ऑर्गन्स आणि त्याचा अपीअरन्स, त्याचा कलर, टेस्ट, ओडर, त्याची स्टेट कुठली ड्रगची, हे सगळं इन्क्लूड केलं जातं. त्याला म्हणायचं ऑर्गॅनोलेप्टिक इव्हॅल्युएशन ऑफ क्रूड ड्रग्स. ओके. देन मायक्रोस्कोपिकल इव्हॅल्युएशन. मायक्रोस्कोपिकल इव्हॅल्युएशन मध्ये काय होतं, काय काय इन्क्लूड करतो आपण त्यात? मायक्रोस्कोप अंडर प्लांटचं ही बघायचं. टीएस, त्याचा ट्रान्सफर सेक्शन, एलएस चेक करतो. जे अनाटॉमिकल स्ट्रक्चर आहे एक प्लांटच्या पार्टचं, ते कसं आहे त्याचा डिटेल स्टडी करतो. देन त्याचा स्टोमॅटल नंबर काय, स्टोमॅटल इंडेक्स काय, वेन आयसोलेट नंबर काय, वेन टर्मिनेशन नंबर काय, हे सगळं मागच्या लेक्चरला बघितलंय आपण, बरोबर ना. येस सर. ओके. येस सर. Then we'll see in detail now physical evaluation of crude drugs. Physical evaluation मध्ये काय येणार, समजा आपला ड्रग लिक्विड मध्ये, समजा ॲलोवेरा ज्यूस आहे. मग ॲलोवेरा ज्यूसचं काय काय कुठल्या कुठल्या पद्धतीने त्याचं प्युरिटी आणि डिटर्मिनेशन करणार. तर त्याची ॲलोवेरा जेलचा असेल तर त्याची विस्कोसिटी चेक करावी लागणार, बरोबर ना. किंवा गम अँड म्युसिलेज असेल तर सेमी सॉलिड ड्रग असेल तर त्याची विस्कोसिटी चेक करावं लागणार, फ्लोएबिलिटी चेक करावं लागणार, बरोबर ना. ड्रग कुठल्या सॉल्व्हंट मध्ये सोल्युबल आहे ते पाहावं लागणार. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे 10वीत एक प्रिझमचा एक्सपेरिमेंट केला बघा. 10वीत प्रिझमचा एक्सपेरिमेंट केलाय का एक? Yes, sir. येस सर. त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा काढतो, I/R, बरोबर ना. हो. Yes, sir. इनिशियल अँगल विथ रिस्पेक्टिव्ह टू रिफ्रॅक्टिव्ह. प्रॅक्टिव्ह. मग असे जे काही कंपाऊंड्स आहेत त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढतो. मग जर कंपाऊंड अडल्ट्रंट असेल कंपाऊंड मध्ये आपला, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपला जो पाहिजे पर्टिक्युलर कंपाऊंडचा जो आहे तो मिळणार नाही जर कंपाऊंड मिक्स असेल तर, बरोबर ना. मग एक स्ट्रॉंग मेथड आपण स्ट्रॉंग सांगू शकतो, या ड्रगचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स स्टँडर्ड हा आहे आणि आम्हाला मिळालेला हा आहे पर्टिक्युलर XYZ. त्यामुळे हा ड्रग अडल्ट्रंट आहे सांगू शकतो ना असं आपण. असं प्रूव्ह करू शकतो की नाही. हो सर. येस सर. देन आपण लास्ट लेक्चरला फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर पाहिला होता. फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर डिटरमाइन कसं करायचा, तुमच्या क्रूड ड्रग मध्ये फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे अदर पार्ट ऑफ क्रूड ड्रग्ज असतील किंवा अदर ऑर्गॅनिक मॅटर असतील, ते कुठला इन्क्लूड आहे. समजा तुमची सॉइल असेल किंवा बॅक्टेरिया असतील, फंगाय असेल, मॉल्ड्स असतील, अदर कुठले इन्सेक्ट असतील, तर ते क्रूड ड्रग मध्ये मिक्स झाले, बरोबर. आणि ते मिक्स झालेले आपल्याला इव्हॅल्युएट करायचे.
मग ते कसं करणार, तर 25 ग्रॅम टू 100 ग्रॅम आपण त्या ऑर्गॅनिक मॅटर आपल्या क्रूड ड्रगची पावडर घेतो आणि त्याचा एक थिन लेअर स्प्रेड करतो एका पेपरवर आणि त्यातून जे आपल्या ड्रग मधले जे फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर आहेत, समजा इन्सेक्ट असतील, मॉल्ट्स असतील, तर ते आपण पिकअप करतो म्हणजे सेपरेट करतो आणि त्याचं परत वेइंग करतो. ओके, जर त्या लिमिट पेक्षा जास्त असेल ऑर्गॅनिक मॅटर, फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर, तर मोनोग्राफ मध्ये दिलेल्या लिमिट पेक्षा जास्त असेल तर काय म्हणणार आपण, हा पर्टिक्युलर ड्रग, पर्टिक्युलर पावडर ऑफ क्रूड ड्रग इज अडल्ट्रेटेड. बरोबर. ओके, देन मग फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर किंवा असे बॅक्टेरिया असतील, मोल्ड्स असतील, हे सेपरेट किंवा त्यांना डेड डिस्टिंग्विश कसं करायचं, मग त्याचं आपण डिसइन्फेक्ट करतो त्या याला पावडरला किंवा आपल्या क्रूड ड्रगला डिसइन्फेक्ट कसं करणार, बाय एक्सट्रॅक्शन मेथड. बाय एक्सट्रॅक्शन मेथड. मग मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं बघा, बाय स्टरलायझेशन मेथड. मग स्टरलायझेशन मेथड काय असते, व्हॉट इज स्टरलायझेशन? हीट करणे. बॅक्टेरियाला किंवा आपलं जे कुठला मॅटर असेल, कुठलाही सबस्टन्स असेल, तो फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम असला पाहिजे विच इज हार्मफुल टू आवर बॉडी. ओके, मग एक्झाम्पल सांगितलं होतं बघा, कोविड काळात तुम्ही काय वापरत होता डिसइन्फेक्ट करायला? सॅनिटायझर. सॅनिटायझर. ओके, दिस इज स्टरलायझेशन मेथड. देन मॉइश्चर कंटेंट. मॉइश्चर कंटेंट कसं डिटरमाइन करायचं एखाद्या क्रूड ड्रग मधलं? आता तुम्हाला तर माहित असेल, आता क्रूड ड्रग आहे तो काही सबस्टन्स असतात ते ऍटमॉस्फिअर मधलं मॉइश्चर ऍब्सॉर्ब करतात. बरोबर. एखादी पावडर असेल, पावडर मॉइश्चर ऑब्झर्व करणार ना? यस. येस सर. एखादा दुसरा कुठला सबस्टन्स असेल तो मॉइश्चर ऍब्सॉर्ब करतो, किंवा थंडीच्या काळात तुम्ही पानांवर वगैरे बघितलं असेल दवबिंदू साठलेले असतात. बरोबर ना? दिस इज द नथिंग बट मॉइश्चर कंटेंट. यस, बोला, काय प्रॉब्लेम? तर हा मॉइश्चर कंटेंट आहे. आता आपण मॉइश्चर जास्त आहे मग ते मॉइश्चर कंटेंट कसं काढायचं आपण? मॉइश्चर कंटेंट, यस, तर हॉट एअर ओव्हन टेक्निक मध्ये जर पर्टिक्युलर समजा आपण 50 ग्रॅम ड्रग घेतलाय, क्रूड ड्रग घेतलाय, आता त्याचं मॉइश्चर कंटेंट काढायचं आहे आपल्याला. मग कसं करणार, तो ड्रग पर्टिक्युलर ड्रग एका पेट्री डिश मध्ये घेणार 50 ग्रॅम आणि तो हॉट एअर मध्ये ठेवणार 105 डिग्री सेल्सिअसला. ओके, मग जोपर्यंत त्याचं कॉन्स्टंट वेट येत नाही, म्हणजे आता मॉइश्चर कसं जाणार, हॉट एअर ओव्हन मध्ये 105 डिग्री सेल्सिअसला ठेवलंय म्हणल्यावर त्याचं मॉइश्चरचं वेपर होणार. बरोबर, मॉइश्चरचं वेपर होणार ना? आता आपण पाणी उकळायला ठेवल्यावर 105 डिग्री सेल्सिअसला पाणी बॉइल होऊन वेपर कंटेंट मध्ये जाईल ना, वेपर स्टेट मध्ये जाईल. बरोबर का नाही? येस सर. Yes, sir. तसंच क्रूड ड्रग मधलं जे मॉइश्चर आहे ते 105 डिग्री सेल्सिअसला ठेवल्यावर त्याचं वेपर होईल का नाही? येस सर. Yes, sir. येस सर. असं डिटरमाइन करायचं मॉइश्चर कंटेंट कुठपर्यंत, तर आपल्या क्रूड ड्रगचं वेट कॉन्स्टंट येत नाही तोपर्यंत. आता 50 ग्रॅम ड्रग घेतलाय आपण, त्यामध्ये समजा 1 ग्रॅमचा मॉइश्चर निघाला,
मग तो कुठपर्यंत मॉइश्चर कंटेंट काढणार. आता 49 ग्रॅमला ड्रग आपला कॉन्स्टंट राहतो, वेट कॉन्स्टंट राहतं. मग तोपर्यंत तो डिटरमाइन करत राहायचा. आफ्टर टाइम इंटरवल 10 मिनिट्स, दर 10 मिनिटला चेक करायचं की बाबा किती मॉइश्चर कंटेंट येतोय, किती मॉइश्चर कंटेंट येतोय. आणि असं पर्टिक्युलर समजा 60 मिनिट झाले, 1 आवर झाला की 1 आवर झाला, 60व्या मिनिटाला तुमचं 49 ग्रॅम क्रूड ड्रगचं वेट आलं. त्यानंतर 70व्या मिनिटाला सुद्धा 49 मिनिटं आलं आणि 80व्या मिनिटाला सुद्धा 49 ग्रॅमच आलं. ओके, तर ड्रग हा आपला कॉन्स्टंट वेट राहिला, त्यामुळे मॉइश्चर कंटेंट 0 झालं. मग हे मॉइश्चर कंटेंट आपण पर्सेंटेज मध्ये काढायचं. मग मॉइश्चर कंटेंट कसं करणार आपण, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. समजा 50 ग्रॅमला 1 ग्रॅम मॉइश्चर कंटेंट येते, तर 100 ला किती, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, समजलं मॉइश्चर कंटेंट कसं काढता. यस, समजले का, परत एकदा सांगू. डबल सांगा सर. रिपीट करा. आता समजा तुमच्याकडे 50 ग्रॅम पावडर आहे, टॅल्कम पावडर, जे तुम्ही फेसला लावता ते टॅल्कम पावडर कन्सिडर करा तो पण. आता त्या टॅल्कम पावडर मध्ये मॉइश्चर आहे, पाणी घातलंय, समजा तुम्ही त्याची स्लरी तयार केली, लिक्विड तयार केलं, पाणी घातलं. मग आपल्याला ते मॉइश्चर किती कंटेंट आहे पर्सेंटेज मध्ये ते आपल्याला काढायचं. समज इथपर्यंत काय बोलतोय, कळालं. सर कसली पावडर? येस सर. आपला क्रूड ड्रग, आता चूर्ण घ्या, समजा चूर्ण बघितलंय, चूर्ण बघितलंय का. यस, किंवा आता मसाल्यामध्ये कोरिएंडर पावडर वापरतो बघा, धन्याची पावडर, धने पावडर. हा हो सर. समजा ती धने पावडर 50 ग्रॅम घेतली तुम्ही आणि त्यात थोडं पाणी ओतलं. ओके, मग आता हे पाणी, ते मॉइश्चर किती, आता मॉइश्चर पाणी घातल्यामुळे ते ओलं झालं, बरोबर ना. आता मग त्यात मॉइश्चर किती आहे, किती पर्सेंटेज आहे ते आपल्याला काढायचं. ओके, तर मॉइश्चर जर त्यात ऍड झाला तर जे कोरिएंडर पावडर मध्ये जे ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्यूएंट आहे ते डिग्रेड होऊ शकतात वॉटर कंटेंट मध्ये आल्यामुळं. शक्यता आहे ना डिग्रेड व्हायची, आहे की नाही. काही काही कॉन्स्टिट्यूएंट सोल्युबल होतील पाण्यात, होते ना. जसं साखर जशी डिझॉल्व्ह होते पाण्यात, तसे यात पण शक्यता आहे, बरोबर ना. आहे का नाही, मी काय म्हणतो लक्षात येते का. हो सर. ओके, मग हा मॉइश्चर आपला ड्रग जो आहे फ्री फ्रॉम मॉइश्चर करायचा आहे. जर त्यात मॉइश्चर नसेलच तरच त्याचं स्टोरेज जास्त काळ टिकू शकेल तो, बरोबर आहे. मग आता हा मॉइश्चर कंटेंट कसं काढायचा, तर हॉट एअर ओव्हन असतो घरात, माहिती आहे ना. हो. मग त्या ओव्हन मध्ये हा ठेवायचा ड्रग 50 ग्रॅम समजा, आणि जोपर्यंत, आणि आफ्टर 10 मिनिट्स टाइम इंटरवल, 10 मिनिटाचा टाइम इंटरवल करायचा. दर 10 मिनिटांनी त्याचं वजन चेक करायचं. ओके, वेट चेक करायचं. समजतंय इथपर्यंत, समजलं. हो सर. येस सर. आता मॉइश्चर वेपराईज झाला, आपला मॉइश्चर वेपराईज होणार 105 डिग्री सेल्सिअसला, बरोबर. मॉइश्चर निघून गेल्यावर जे 50 ग्रॅम ड्रगचं आहे ते वेट कमी होईल, बरोबर ना. येस सर. येस मग वेट कमी झालं की आपोआप त्या पावडरचं पण वेट कमी येईल 10 मिनिटांनी. असंच जोपर्यंत कॉन्स्टंट वेट येत नाही पावडरचं, समजा 50 ग्रॅम आहे, 2% त्यात मॉइश्चर कंटेंट निघाला, 4%, मग किती येणार,
48 ग्रॅम येणार पावडरचं वेट, बरोबर? समजतं का मी काय म्हणतोय? येस सर. समजलं ना? हो सर. तर मॉइश्चर कंटेंट काढायची का गरज आहे? तर आपला ड्रग डिग्रेड होऊ शकतो वॉटर कंटेंट मध्ये, वॉटर मॉइश्चर त्यात ऍब्सॉर्ब झाल्यामुळे त्याची सेल्फ लाईफ कमी होते. सेल्फ लाईफ म्हणजे जास्त काळ टिकू शकणार नाही, तो स्टोरेज कंडिशन वर इफेक्ट येईल, जास्त दिवस टिकू शकणार नाही. समजलं? येस सर. देन एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज. आता एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज काय आहेत? तर आपला पर्टिक्युलर क्रूड ड्रग आहे, त्याला डिझॉल्व्ह करायचंय आणि त्यातले ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट बाहेर काढायचे आपले. मग त्यासाठी आपण एक्स्ट्रॅक्शन मेथड वापरतो. आता ह्या एक्स्ट्रॅक्शन मेथड साठी वेगवेगळे सॉल्व्हंट वापरतो आपण. एक्स्ट्रॅक्शन समजा अल्कोहोल वापरतो, अल्कोहोल मध्ये पण प्रकार आहेत, अल्कोहोल, इथेनॉल, मिथेनॉल, बेन्झिन वापरलं किंवा इथाइल असिटेट असेल, हे सगळे वॉटर असेल, हे सगळे जे सॉल्व्हंट्स आहेत ते एक्स्ट्रॅक्शन मेथड साठी वापरता येतात. क्लोरोफॉर्म असेल, आणि या पर्टिक्युलर सॉल्व्हंट मध्ये आपला ड्रग किती डिझॉल्व्ह आहे, आपला ड्रग किती डिझॉल्व्ह होतोय त्याचं पर्सेंटेज काढायचं. जसं सांगितलं मॉइश्चर कंटेंट जसं काढतो तसंच याचं पण त्याचं पर्सेंटेज काढायचं. ती झाली आपली एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यू. ओके, समजतंय का? डिस्टिलेशन प्रोसेस केव्हा केली? डिस्टिलेशन 11वी 12वी डिस्टिलेशन काय केलंय प्रॅक्टिकल्स मध्ये? का झालीच नाही प्रॅक्टिकल? यस बोला. प्रॅक्टिकलच झाले नाहीत सर. बर, ठीक आहे. समजलं एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यू कसं काढायचंय? समजा 2 ग्रॅम ड्रग घेतलाय आपण, 2 ग्रॅम ड्रग घेतलाय आणि तो वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केला. ओके, आता आपण दुसऱ्या दिवशी चेक करणार की बाबा वॉटर मध्ये आपला ड्रग किती डिझॉल्व्ह झाला. तो कसं करणार? तर जो पहिला ड्रग आहे त्याला फिल्टर करणार. फिल्टर केल्यावर जो वरचा साका आहे त्याला बाजूला काढून जे सोल्युशन येतंय ते इव्हॅपोरेट करणार. मग इव्हॅपोरेट केल्यावर आता समजा मिठागर बघितलंय तुम्ही? यस. पाण्यातनं मीठ कसं बाहेर काढतो? समुद्रात पाण्यातनं मीठ कसं बाहेर काढतो? त्याचे बेड करतात तयार पाण्याचे आणि ते इव्हॅपोरेट व्हायला ठेवतात, बरोबर ना? मग त्या सनलाइटच्या साह्याने काय उष्णता वॉटरचं काय होतं? वेपर होतं आणि खाली काय राहतं? मीठ राहतं आपलं, बरोबर ना? येस सर. तसंच हे एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज काढायचं, आपलं एक्स्ट्रॅक्शन करायचं. कळलं का? प्रॅक्टिकल मध्ये जास्त चांगलं समजेल तुम्हाला. तसंच हे एक्स्ट्रॅक्शन करायचं आणि त्याची पर्सेंटेज प्युरिटी काढायची. समजा 1 ग्रॅमला तुमचं 0.1 ग्रॅम एक्स्ट्रॅक्ट मिळाला तर 100 ग्रॅमला किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, समजलं एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज? येस सर. Yes, sir. देन याचे नेटवर व्हिडिओज बघा तुम्ही, म्हणजे अधिक चांगलं समजेल. मॉइश्चर कंटेंट कसं काढायचं, एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज कसे काढायचे, ऍश व्हॅल्यू कसे काढायचे. देन ऑप्टिकल रोटेशन. ऑप्टिकल रोटेशन 12वीला कन्सेप्ट होता. ऑप्टिकल रोटेशन म्हणजे काय?
आता प्लेन पोलराइज्ड लाईट आहे ते एका सबस्टन्स मधून पास केली. ओके, प्लेन पोलराइज्ड लाईट जे आहे ते एका सबस्टन्स मधून पास केली तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड काय होतात, टुवर्ड्स राईट किंवा टुवर्ड्स लेफ्ट रोटेट होतात. त्याला म्हणायचं ऑप्टिकल रोटेशन ऑफ द कंपाऊंड. समजतंय? जेव्हा आपण लाईट पास करतो एका सबस्टन्स मधून तेव्हा जर आपला कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल तर तो टुवर्ड्स राईट साइड किंवा टुवर्ड्स लेफ्ट साइड रोटेट होतो ऍट अ पर्टिक्युलर अँगलने. त्याला म्हणायचं ऑप्टिकल रोटेशन ऑफ आवर कंपाऊंड. ओके, मोस्टली शुगर मॉलिक्युल आहे ते ऑप्टिकल रोटेशन दाखवतात. मग त्यात काय लिओ रोटेटरी, डेक्स्ट्रो रोटेटरी ऐकलाय कन्सेप्ट? येस सर. लिओ रोटेटरी म्हणजे काय? कंपाऊंड लेफ्ट साइडला रोटेट होणार. आणि डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे काय? राईट साइडला राईट साइडला होतं. रोटेट होणार. ओके, समजलं. देन होलाटाईल कंटेंट काढायचं आपल्याला. होलाटाईल कंटेंट कसं काढतो आपण? मोस्टली आंबेलिफेरस जे फॅमिली आहेत, आंबेलिफेरस. मग आंबेलिफेरसच्या फॅमिलीमध्ये कुठले कुठले प्लांट येतात तर क्लोव म्हणजे काय? क्लोव म्हणजे काय? लवंग. कार्डेमॉम म्हणजे काय? इलायची. असे जे ड्रग आहेत किंवा फनेल फ्रूट असेल, फनेल म्हणजे काय? बडीशेप. असे जे फ्रुट्स आहेत किंवा असे जे प्लांट्स आहेत त्यात होलाटाईल ऑइल कंटेंट असतं आणि त्यामुळं होलाटाईल ऑइल कंटेंट मुळे आपल्याला फार्माकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी भेटते. ते असे कंटेंट कसे सेपरेट करायचे तर डिस्टिलेशन मेथडने. ओके, आता डिस्टिलेशन मेथड म्हणजे काय सांगतो तुम्हाला. समजा तुमचं मिक्सचर आहे, एक पाणी आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हंटचं एक मिक्सचर आहे. पाणी आणि समजा काय घेऊ आपण, बेन्झिन घेऊ. हे इमिसिबल लिक्विड्स आहेत पण काहीतरी मिसिबल समजा मिसिबल लिक्विड्स कुठले आहेत? यस, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स असतील. क्लोरोफॉर्म, बेन्झिन समजा हे मिसिबल आहेत. हे मिसिबल आहेत म्हणल्यावर एकत्र म्हणजे मिक्सचर त्याचं फॉर्म होणार, बरोबर ना. पण त्याचे मेल्टिंग पॉइंट वेगवेगळे असणार, बरोबर ना. प्रत्येक सॉल्व्हंटचं मेल्टिंग पॉइंट वेगवेगळा आहे, बॉइलिंग पॉइंट वेगवेगळा आहे की नाही? समजतंय का? येस सर. मग आता हे सेपरेट, हे मिक्स झालेलं सेपरेट कसं करायचं तर त्यासाठी डिस्टिलेशन प्रोसेस असते. त्यामध्ये काय असतं, एक राऊंड बॉटम फ्लास्क असतो. राऊंड बॉटम फ्लास्क आणि एक कंडेन्सर असतो वरती जोडलेला. कंडेन्सर मध्ये एक एअर पाईप असते, त्यात सगळी कोल्ड वॉटर बाजूने फिरत असतं आणि खालून हीट करत असतो आपण त्या सॉल्व्हंटला. आता पर्टिक्युलर हिटिंग समजा 70 डिग्री सेल्सिअसला इथेनॉलचं वेपराईज मध्ये फॉर्म होतं आणि बेन्झिनचं 50 डिग्री सेल्सिअसलाच होतं. मग हीट केल्यावर 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आलं तर तो 50 डिग्री सेल्सिअसला फक्त बेन्झिनच इव्हॅपोरेट होईल, बरोबर ना. बरोबर का? येस सर. मग आता 50 डिग्री सेल्सिअसला बेन्झिन इव्हॅपोरेट झाल्यावर तो वरती कंडेन्सर मध्ये जाईल आणि कंडेन्सर मध्ये जर थंड कोल्ड वॉटर आहे बाजूने, त्यामुळे काय होईल, जे वेपर आहेत ते कंडेन्स होतील आणि हा कंडेन्सर दुसरीकडे त्याचं आउटलेट असतं, म्हणजे दुसरीकडे एक त्याला
आउटलेट म्हणजे काय, दुसरीकडे त्याला एक बाजू असते, त्यातून ते वेपर जे आहे, वेपर कंडेन्स झालेले जे लिक्विड आहे ते बाहेर पडतं. अशा पद्धतीने आपण दोन एकत्र असलेले सॉल्व्हंट सुद्धा वेगवेगळे करू शकतो. ओके, समजलं? व्होलाटाईल कंटेंट कसं काढायचं? यस, Yes, sir. म्हणजे फिजिकल इव्हॅल्युएशन तुम्हाला समजलं. देन आता आपण केमिकल इव्हॅल्युएशन ऑफ क्रूड ड्रग्स बघू. आता केमिकल इव्हॅल्युएशन कसं करायचं क्रूड ड्रगचं? काही केमिकल प्रोसेस आहेत ड्रग इव्हॅल्युएट करायला. समजा क्रूड ड्रग आपला अल्कोलॉइड असेल, ग्लायकोलाइड असेल, टॅनिन्स असतील, स्टिरॉइड्स असेल, तर या सगळ्या ड्रगच्या कॅटेगरीला पर्टिक्युलर केमिकल टेस्ट आहे. समजा अल्कोलॉइड ड्रग आहे आपला, तर त्याला ड्रॅगन ड्रॉप टेस्ट आहे, हॅगर्स टेस्ट आहे, मॉलिस टेस्ट आहे. या पर्टिक्युलर टेस्ट जर त्या पर्टिक्युलर कंपाऊंडने प्रेझेंट दाखवलं तर आपण काय म्हणू, हा पर्टिक्युलर ड्रग आपला अल्कोलॉइड आहे. बरोबर ना? यस, बरोबर की नाही? Double exam. डबल सांगू? बर, आता प्रोटीन आहे, समजा प्रोटीन कन्सिडर करा. आता प्रोटीन साठी किंवा युरिन साठी टेस्ट असतात पर्टिक्युलर, किंवा युरिन मध्ये ब्लड कसं प्रेझेंट आहे का, हे युरिन मध्ये शुगर प्रेझेंट आहे का, आपण पॅथॉलॉजी टेस्ट वगैरे करतो, बघितल्यात का? Yes, sir. मग आता Yes, ते केमिकल टेस्ट कशा पर्टिक्युलर केमिकल टेस्ट केली तरच आपल्याला कळेल ना की नाही बाबा या युरिन मध्ये पर्टिक्युलर प्रोटीन प्रेझेंट आहे, या युरिन मध्ये बाईल प्रेझेंट आहे. यस, समजतंय ना? yes, sir. मग Yes, sir. तसं आपल्या कंपाऊंडला समजा आपले ड्रग अल्कोलाइड असतील किंवा ग्लायकोसाइड आदी कुठले असतील, तर त्या पर्टिक्युलर कंपाऊंडच्या नेचरला पर्टिक्युलर टेस्ट ठरलेले किंवा आपण शोधून काढलेले. त्या टेस्ट जर प्रेझेंट आल्या तर त्याला म्हणायचं दिस पर्टिक्युलर कंपाऊंड इज अल्कोलाइड. अल्कोलाइड टेस्ट केले तर अल्कोलाइड प्रेझेंट येतील. जर त्याच्यात अल्कोलाइड कंटेंट नसेल तर प्रेझेंट येणार नाहीत. बरोबर? Yes, sir. समजतंय ना? आता पाण्यामध्ये साखर विरघळली किंवा ऍसिड, तुम्ही लिटमस टेस्ट केली असेल, लिटमस ऍसिड आहे का ओळखायला, बेस आहे ओळखायला, लिटमस टेस्ट केलेत का? Oh, sir. Yes, sir. मग आता लिटमस समजा बेसिक कंपाऊंड मध्ये तुम्ही लिटमस बुडवला तर काय होईल? pH 7च्या वर जाईल. पीएच 7च्या वर जाईलच हो. पण लिटमस, लाल लिटमस, निळा लिटमस पेपर बघितलाय का? हो सर. हो सर. मग आता ऍसिड मध्ये बुडवला तर निळ्याचा लाल होईल, बरोबर ना? हो सर. आणि Yes, sir. ऍसिड मध्ये लालच बुडवला तर काही इफेक्ट येणार नाही. मग असं आपण ओळखू शकतो की बाबा हा ड्रग ऍसिड आहे आणि हा जो पर्टिक्युलर कंपाऊंड आहे तो बेस आहे. समजलं? समजते का? येस सर. Yes, हो sir. सर. तसंच इथं करायचं. आपला केमिकल कंपाऊंड समजा शुगर आहे का नॉन शुगर आहे, त्यासाठी पर्टिक्युलर टेस्ट असतात. मग ह्या टेस्ट जर प्रेझेंट आल्या तर आपण म्हणतो हा कंपाऊंड शुगर आहे. आणि जर टेस्ट प्रेझेंट नाही आली तर आपण काय म्हणू शकतो? यस, हा पर्टिक्युलर प्रेझेंट नाही. एवढं सोपं आहे. देन असेच समजलं ना केमिकल टेस्ट? Yes, sir. Yes, आता sir. इथं इमेज बघा, इमेज मध्ये दाखवतो.
ही इमेज बघा. आता समजा तुमचा काय कुठलंही सोल्युशन घ्या, युरिन घ्या. युरिनचा कलर कसला असतो? येलोइश कलर असतो, बरोबर. समजा हे युरिन आहे, दिसतंय का? Yes or no? दिसतंय. Sir. हा सर. Yes, sir. मग हे युरिन आहे, युरिन कंटेंटचा आपल्याला त्यात मध्ये प्रोटीन प्रेझेंट आहे की नाही आपल्याला टेस्ट करायचे. मग हे टेस्ट केलेलं सोल्युशन आहे. समजा यात प्रोटीन प्रेझेंट असेल तर आपल्याला लाल कलर दाखवतो. ओके, मग हे युरिन आहे आणि हे टेस्ट केलेलं सोल्युशन आहे. मग त्या युरिनचा येलो कलरचा रेड कलर झाला, मग आपण काय म्हणू शकतो? नाही की बाबा या युरिन मध्ये प्रोटीन प्रेझेंट आहे. ओके, समजते का? Yes, sir. Yes, sir. ओके. देन असे कसे करतो? तर बाय टायट्रेशन मेथड्स किंवा युव्ही इन्स्ट्रुमेंट वापरून किंवा युव्ही इन्स्ट्रुमेंट वापरू शकतो. आता टायट्रेशन मॅडमने सांगितलंय ऍसिड बेस्ड टायट्रेशन. ओके, समजलंय का? Yes. Yes, sir. मग त्या टायट्रेशन पद्धतीने हा एसे करतो आपण. समजा ऍसिडिक ड्रग आहे आपला, तर त्याला न्यूट्रलाइज करायचं आहे आपल्याला. मग त्यात आपण काय मिसळणार? ऍसिडला न्यूट्रलाइज करायचं आहे. अल्कलाइन. अल्कली वापरणार, पण ते न्यूट्रलाइज झाले का नाही कसं ओळखणार तुम्ही? तर त्यामध्ये ऍसिड मध्ये पहिल्यांदा इंडिकेटर टाकावं लागणार, त्यानंतर बेस पोर करावं लागणार, बरोबर ना? जर इंडिकेटर टाकला तरच कळणार. इंडिकेटर टाकला ना तर मग कलर चेंज होतो सोल्युशनचा, जसं जसं तुम्ही बेस ऍड कराल तसा मग पर्टिक्युलर कलर येतो. समजा ऍसिड व्हॅल्यू काढताय तुम्ही त्यामध्ये, मग ऍसिड व्हॅल्यू मध्ये काढताना काय होतं? समजा ऍसिड व्हॅल्यू किती 2-3 असेल, तर जोपर्यंत बेस 2 ml जेव्हापर्यंत ऍड करत नाही तोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही. ओके, आणि कलर चेंज व्हायला जेव्हा सुरुवात होती फेंट कलर, तेव्हा आपण ते टायट्रेशन स्टॉप करतो आणि तेव्हा आपण आपल्याला इंडिकेटर इंडिकेट करतो की बाबा तुमचं जे टायट्रेशन आहे ते न्यूट्रलाइज स्टेजला आलंय. ओके, मग त्याची परत अजून पर्सेंटेज प्युरिटी काढतो, त्याला म्हणायचं एसए. समजलंय? समजलं का मित्रांनो? Yes, sir. ओके, Yes, sir. जायचं पुढं. Yes, sir. ऍसिड बेस्ड टायट्रेशन क्लिअर झालं का थोडक्यात? Yes, sir. हा, विचारलं तर परत सांगा. केमिस्ट्री आहे ना सब्जेक्ट तो? Yes. हा, Yes, sir. कसं टायट्रेशन करायचं हे पण विचारलं की सांगा. देन बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन. हे लास्टची इव्हॅल्युएशन आहे, बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन. ओके, बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन का करतात? तर ज्यावेळेस फिजिकल आणि केमिकल इव्हॅल्युएशन पॉसिबल नसेल त्यावेळेस बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन करतात. समजलंय का? का करतात? यस, बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन का करतात? जेव्हा केमिकल आणि फिजिकल इव्हॅल्युएशन पॉसिबल नाही त्यावेळेस बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन करतात. मग बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन केल्यावर आपल्याला आयडिया काय येते? तर त्याची थेरप्युटिक पर्टिक्युलर कंपाऊंडची थेरप्युटिक ऍक्टिव्हिटी काय, त्याची टॉक्झिसिटी काय. समजा
आता क्रूड ड्रगचं एक्झाम्पल समजा पॅरासिटामॉल घेतलं. पॅरासिटामॉलचा डोस काय आहे? अडल्ट डोस 500 mg. मग 500 पेक्षा जास्त mg तुम्ही ड्रग खाल्ला तर तुम्हाला काय होईल? ऍसिडिटी व्हायची चान्सेस. ऍसिडिटी झाल्यावर काय होईल? हार्टवर जास्त दबाव येईल, हार्ट अटॅक यायचे चान्सेस. बरोबर बरोबर की नाही? येस और नो? Yes, sir. Yes. मग पर्टिक्युलर बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन काय सांगतं? त्याची थेरॅपेटिक ऍक्टिव्हिटी काय सांगतं? असं का झालं? स्क्रीन शेअर होते ना? Yes, sir. बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन काय सांगतं? तर पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी काय आहे क्रूड ड्रगची आपली? समजा अँटीपायरेटिक असेल. अँटीपायरेटिक म्हणजे काय माहित आहे? यस, माहित असेल तर होय म्हणून, नसेल तर नो म्हणून. मी सांगतो. नो No, सर. sir. अँटीपायरेटिक म्हणजे ताप करणारा, कमी करणारा पदार्थ. ओके. फिवर. मग ताप काय कोण कमी करतं? बारक्या बाळाला ताप वगैरे आल्यावर एक डोक्याला काहीतरी चोळतात बघा, काय म्हणतात त्याला? Vicks. विक्स. विक्स. डिकमली सर, हा, यस, बोला. डिकमली म्हणतात त्याला. डिकमली म्हणतात. मग डिकमली चोळल्यावर आपला काही बारक्या बाळाचा ताप वगैरे आहे तो कमी येतो. इथे आहे. कमी येतो, त्याला म्हणायचं थेरॅपेटिक ऍक्टिव्हिटी. ओके, समजतंय का? आणि आता काही चूर्ण वगैरे, काही पावडर्स वगैरे सुद्धा पाण्यात मिसळून देतो बघा खायला, ते प्यायला. सॉरी, आपण मोठे माणसं चूर्ण वगैरे पाण्यात मिक्स करून पितो, बरोबर ना? का बघितलंय का? हो, sir. गावचे वैद्य काहीतरी कुटून पेस्ट वगैरे करून देतात, ते खातो. जर त्याची क्वांटिटी जास्त झाली, समजा 1च चमचा खायचंय तर तुम्ही 2 चमचे खाल्ला तर त्याची टॉक्झिसिटी तयार होईल आणि हार्मफुल सबस्टन्स होईल ना तो जास्त प्रमाणात झाल्यावर. बरोबर का? हो सर. हो, sir. मग बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन काय सांगतं? पर्टिक्युलर डोस कसा डिटरमाइन करायचा. ओके, एखाद्या ॲनिमलचा डोस कसा डिटरमाइन करायचा, किती? समजा बारक्या बाळाला 250 mg पॅरासिटामॉल द्यायचंय, आपल्याला अडल्ट डोसला 500 mg पॅरासिटामॉल द्यायचं. हे बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन केल्यावर आपल्याला कळतं. ओके, आणि त्याची ऍक्टिव्हिटी कुठली हे सुद्धा बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन केल्यावरच कळणार. जर ऍनिमल्स वर टेस्ट केलं तरच कळेल ना की बाबा काय होतंय नेमकं, होय का नाही? ताप वाढतोय का कमी होतोय, समजतंय? Yes, sir. देन एक्झाम्पल सांगतो. आज तुम्हाला कार्डिओटोनिक म्हणजे हार्ट वरती ऍक्टिव्हिटी पाहिजे, तर हार्ट वरती कुठला ड्रग इफेक्टिव्ह आहे? तर डिजिटलिस. का? तर त्याच्यात ग्लायकोसाइड प्रेझेंट आहे आणि ते डिजिटलिस मधले ग्लायकोसाइड हे कार्डिओटोनिक म्हणजे हार्टला शक्ती द्यायचं काम करतात. त्यामुळे हार्टचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते डिजिटलाइज दिल्यावर कमी येतात. समजलं? Yes, sir. तर अजून त्यात शॉर्ट मध्ये रिपीट करा. काय काय? शॉर्ट मध्ये रिपीट. बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन. हो सर. बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन मध्ये काय होतं? ड्रगची ते काय करतात पर्टिक्युलरली, तर फिजिकल अँड केमिकल मेथड पॉसिबल नाही आहेत इव्हॅल्युएशनच्या.
क्रूड ड्रग साठी, तर आपण बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन कडे वळतो. आणि बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन काय करतो, पर्टिक्युलर थेरपेटिक ऍक्टिव्हिटी कोणती आहे आपल्या ड्रगची ते डिटरमाइन करायला मदत करतो. ओके, समजलं? हो सर. त्यामध्ये आपण एक्झाम्पल काय घेतलं, डिजिटॅलिस लिव्स. का तर डिजिटॅलिस मध्ये ग्लायकोसाइड प्रेझेंट असतात, ग्लायकोसाइडल ड्रग आहे. मग ग्लायकोसाइड प्रेझेंट असल्यामुळं आणि त्या ग्लायकोसाइड मुळे डिजिटॅलिस हे कार्डिओटोनिक ऍक्टिव्हिटी देत. समजलं? समजलं का? येस सर. आता टेस्ट कशी केली जाते बायोलॉजिकल इव्हॅल्युएशनच्या, तर एक कंट्रोल ग्रुप असतो ऍनिमलचा. एक कंट्रोल म्हणजे त्याला काहीच द्यायचं नाही, आणि एक टेस्ट ग्रुप असतो म्हणजे त्याला टेस्ट करायचं. ओके, त्याला पर्टिक्युलर ड्रग आपला द्यायचा. समजा इंजेक्शन फॉर्म मध्ये असेल, ओरल म्हणजे तोंडातून द्यायचा असेल, टॉपिकल म्हणजे नुसतं एक्सटर्नली अप्लाय करायचं असेल. एक्सटर्नली म्हणजे समजा क्रीम आहे, क्रीम आता क्रीम काय आपण खात नाही, बरोबर ना? क्रीम जे आहे ते स्किनला रब करतो आपण. ओके, जसं झेंडूबाम, बरोबर? समज? हा, मग आता कंट्रोल एक ग्रुप असतो आणि एक टेस्ट ग्रुप असतो. कंट्रोल ग्रुपला आपण काय देत नाही, कम्पेअर करतो नेमकं काय स्टडी होतोय, काय इफेक्ट होतोय ड्रगचा, हा कंपॅरिझन मध्ये स्टडी करतो. ओके, त्याला म्हणायचं बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन. तर आता ह्या झाला, याला म्हणायचं इन व्ह्यू. तर इन विट्रो कशाला म्हणतात, तर इन विट्रो कशाला म्हणतात, तर पर्टिक्युलर ऑर्गन सेपरेट करायचा ऍनिमलचा. समजा तुम्ही हार्ट सेपरेट केलंय, त्यासाठी तर तुम्हाला अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी करायची, ब्लड प्रेशर कमी होतंय का नाही बघायचं पर्टिक्युलर ड्रग साठी. मग तुम्ही सगळे ऑर्गन का टेस्ट करायचे, बरोबर ना? फक्त हार्ट टेस्ट केलं, विषय संपला, बरोबर ना? त्याला म्हणायचं लोकल ऍक्शन. आता तुम्ही तुमच्याकडे हार्टचा पेशंट आहे, बरोबर ना? मग कसं सांगता येणार, काही समजा आपण एक औषध तयार केले आणि आपल्याला त्याच्यावर अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणजे जर बीपी वाढला तर बीपी कमी करायचं औषध तयार केलंय आपण, तर ते आपल्याला टेस्ट करायचं. कसं करणार? त्यासाठी डायरेक्टली आपण ह्युमनला देऊ शकत नाही, बरोबर? समजतंय का मी काय म्हणतोय? येस सर. येस सर. आणि ऍनिमल्स, सगळ्या पूर्ण ऍनिमल्सला तर कशाला द्यायचंय, पर्टिक्युलर आपल्याला हार्टवर बघायचंय ना, ऍक्टिव्हिटी कमी, हार्टवर बघायचंय की बाबा काय होतंय, बरोबर? हार्ट वेसल्सवर. मग पूर्ण ऍनिमल्स घेऊन काय उपयोग आहे, तर त्याचाच एक हार्ट बाजूला काढून त्याच्यावर टेस्ट करायची. त्याला म्हणायचं इन विट्रो मेथड ऑफ इव्हॅल्युएशन. ओके, समजतंय का? येस सर. येस सर. येस सर. ओके, ठीक आहे. मग कुठले कुठले ऍनिमल्स वापरतो आपण या अशा टेस्ट साठी? काय दिसतंय या इमेज मध्ये, काय दिसतंय? माउस. हा, हे रॅबिट. हे काय आहे? हे व्हॉट इज दिस? हा कुठला ऍनिमल आहे? माउस. रॅबिट. हा रॅबिट नाही, याला म्हणायचं गिनिया पिग. हा रॅबिट आहे. हा माईस आहे, माईस. हे दोन्ही माईस आहे, कारण हे छोटे आकार आहे. माऊस जे असतात ते मोठे असतात. ओके, फ्रॉग पण वापरतो, पण आता फ्रॉग वर बंदी आली, बॅन आहेत फ्रॉग. ओके,
आमच्या कॉलेजमध्ये मेंढीवर एक्सपेरिमेंट केला होता. मेंढी सुद्धा वापरतात. मी स्वतः हा गुनिया पिग वापरला. काय आहे सर तो? गिनिया पिग. ह्या रॅबिट. Yes. Okay. With Okay, sir. biological evolution. सर आपल्या लँग्वेज मध्ये आन्सर लिहिलं तर चालेल का? म्हणजे हो, असं आपल्याच लँग्वेज मध्ये लिहायचं, फक्त मराठी शब्द आणू नका. नाही म्हणजे असं when physical and chemical evolution are impossible that time biological Okay. evolution. तुमच्या शब्दात लिहिलं तेवढं चांगलं. ओके सर. ओके. मग थांबायचं आपण. ओके सर. आणि येस सर. तिसरा चॅप्टर इथं संपतो आपला. नोट्स पाठवा सर. हा, संध्याकाळपर्यंत पाठवतो. आणि सर नेक्स्ट लेक्चरला थोडस ना ह्याच रिव्ह्यू घ्या, कारण की मी जरा उशिरा जॉईन झाली. बरं, ठीक आहे. चालेल. वन. प्रेझेंट. Only I quote absent number. Okay. Number 2. 2 is Present. absent. Okay. 2 is present. Number 4. 3 प्रेझेंट आहे सर. Yes, मी काय म्हणतो, मला इथं जे दिसते त्याचा कोट करणार नाही. Number 4. Present, sir. Number 8. प्रेझेंट. 9. Number 9. Number 18. Number 18. 18 absent. 19 present. 20. प्रेझेंट सर. 21. 21. 22. Present. 24. सर 23 घेतले नाही सर. आणि मला दिसतंय ते मी घेत नाही नंबर्स. ओके, तुम्ही आज समजू नका की आज घेतलेले. Yes, sir. 24. 24. 25 present, 6 present. 27. 27. 34. 35. 34. 35. 42. 42. 43. 44. Sir, 40 present. 40 present. Okay. 44. 45. Present, sir. 47. 47. 51. 51. 51 present. Yes. 42 प्रेझेंट. Okay. 51.
51. Number 62. Sir, 53 present. 6. Okay. 62. सर 61 प्रेझेंट. येस रे मुलांनो, मला जे दिसतंय ना ते मी नाव घेत नाही, नंबर घेत नाही, फक्त जे इथं Okay, दिसत sir. नाही ते घेतोय. ओके. 62. 66. 68. 68. Number 68. Okay, we'll stop here. सर 53 प्रेझेंट. मी लास्ट लेक्चरला पण नव्हते. आता प्रेझेंट लावा माझ्या. Okay.